पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी अनेक ठिकाणी भाजपचे पोस्टर फाडल्याचं वृत्त समोर आलंय। तृणमूलच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोपही भाजपने केला आहे। दरम्यान स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेत। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। असम गण परिषदेचे आमदार रामेंद्र नारायण कलिता यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला एकाच टप्प्यात विधानसभा मतदान होणार आहे, त्यामुळे सध्या तिथं जोरदार प्रचार सुरू आहे। डीएमके नेतेचे एमके स्टॅलिन आणि एआयएडीएमकेचे नेते पलानीस्वामी आणि टीव्हीकेचे विजय हे मुख्य नेते मैदानात आहेत। आज रविवार असल्यामुळे तिथे अनेक सभा होत आहेत। टीव्हीकेने एकटा लढण्याचा इशारा दिलाय आणि त्यामुळे निवडणूक आता तिरंगी झाली आहे। विरोधक मात्र जुन्या घटनांचा मुद्दा काढत वातावरण आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतायत, तर डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन्ही पक्ष रोड शो आणि सभा घेत आहेत। डीएमकेने नुकतीच थुथुकुडीमध्ये कनिमोळी यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढली। भाजपही काही जागांवर लक्ष केंद्रित करत आहे। दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुन्हा विजयी होईल असा दावा केलाय। केरळमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे। क्युबामध्ये एका आठवड्यात दुसऱ्यांदा संपूर्ण देशात वीज पुरवठा खंडित झालाय। अमेरिकेच्या तेलबंदीमुळे आणि इंधनाच्या कमतरतेमुळे त्यांचं पॉवर ग्रिड निकामी झालंय असं क्युबाच्या ऊर्जा मंत्रालयानं सांगितलं आहे। अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर क्युबावरचं आर्थिक आणि विजेचं संकट आणखी वाढलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे।